आज बनवलंय बोटा चाटून खाशात अशी चिकनची रेसिपी। आणि हां, सोबत ना जिरा राईस किंवा भाकरी भाजायची, म्हणजे ती रेसिपी ना एकच नंबर लागता। तर कशी बनवायची चला दाखवते, पहिल्यापासून दाखवते। आधी सगळ्यात म्हणजे आम्ही खाली गेलो आणि त्यानंतर चिकन एकदम ताजा ताजा घेऊन येले। भाजी बिजी काय नव्हती घरात, म्हणून टोमॅटो बारीक सारीक मला काय काय हव्या होता सगळं घेतलं, चिकन मसाला घेतलाय, दही घेतलंय आणि आम्ही घराकडे येऊन चिकनची रेसिपी करू सुरुवात केली। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तेलामध्ये ना चांगले हे जे मसाले आहेत ना ते तडतडवून घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये कांदो टाकायचो। आता ही जी मिरची मी टाकलंय ती खायची तर हिरवी मिरची टाकू शकतास, किंवा अशी जी हिरवी मिरची आपण आणलो घराकडे ना की ती अशी लाल होतात ती टाकायची, एकच नंबर लागता। त्यानंतर जो कांदो टाकलास ना तो पातळ उभं चिरून घ्यायचो, म्हणजे कसं माहिती आहे एखादी काय जो म्हणजे स्मेल येता किंवा जो काय लागता ना तो एकच नंबर असता। त्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकायचा, ढाकणा ठेवायचा आणि चांगला वाफवून घ्यायचा। पांढरा फटकसारखा दिसता लागायचा। नंतर आलं लसूण पेस्ट टाकायची, त्यानंतर टोमॅटो टाकायचो, पण टोमॅटो ना जरा बारीक चिरून टाका म्हणजे जरा तो मेल्ट होता चांगलं। त्यानंतर घरगुती मसालो, हळद आणि आपलं चिकनचा मसालो। आता पाव किलो चिकन होता म्हणून मी चिकनच्या मसाल्यातला ना फक्त थोडासा टाकलाय। त्यानंतर पुन्हा ढाकण ठेवलंय आणि चांगला शिजाक दिले। असा शिजल्यावरती ना आता तुम्हाला चांगला ढवळून घ्यायचा असा, जेवढा वेळ तुमचा शिजवा ना तेवढा वेळ शिजवा। काय काय सॉफ्ट लागता, काय काय थोडासा कडक लागतो, तसा करून घ्यावा। आणि त्यानंतर तुमका ह्याच्यामध्ये दही टाकूचा। दही जेवढा जास्त ना तेवढा चिकनला चव जास्त। मी हय 20 रुपयाचं दही, त्यानंतर धना पावडर टाकलंय, झाला। आता आपली रेसिपी तयार। मस्त ढवळून घ्यायचा, चांगला शिजवून घ्यायचा आणि एवढा भारी दिसता पण, आणि अहो बोटा चाटून खाशात एवढा भारी लागता। तुम्ही नाही जर बनवलास ना तर माका नक्की सांगा, कारण आणि माका ना की फोटो पण पाठवा, कारण ही ना रेसिपी करण्यासारखीच असा। वरून कोथिंबीर शिवरलंय आणि खाऊक बसलंय। बघलंय तर जिरा राईस पण तयार होतो आपलं। आता म्हटलं खाऊक बसाया, आणि एवढी भारी दिसत होती। जास्त ते का पाणी नाही घालायचं, सुकीच बनवायची, तीच छान लागतात। नक्की एकदा बनवून बघा हा मंडळींनो।